श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळ सकाळी बाहेर जाताना शाळेचा रिक्षा दिसला होता, तर आम्ही पण असंच काही चालत चालत जायचो. आम्हाला तर काही रिक्षा नव्हता, तर चला जाऊ द्यात. तर आम्ही आज बाहेर गेलो होतो जानूच्या ड्रेससाठी लेस आणण्यासाठी. खूप सारे लेस होत्या, पण मॅचिंग काय भेटली नाही, त्याच्यामुळे गोल्डन लेस घेऊन आलो. तर हा महाग जो दिसतोय तो पिंक कलरचा घागरा आहे, आणि समोर जे त्याच्या आता मी याची फ्रिल टाईपमध्ये धोतीला कशा फ्रिल असतात त्या टाईपमध्ये प्लेट वगैरे, हे बघा, हे ऋतू ज्या फॅशन डिझायनर आहेत का त्यांनी बनवलेलं आहे. तर त्याच पद्धतीने मी सुद्धा ट्राय करते. तर याची कटिंग आणि स्टिचिंग लवकरच येणार आहे. दुर्वा झोपलेली होती, तोपर्यंत काम चालू होतं. दुर्वा उठली की काम बंद झालं, आणि सानूला सांभाळ म्हणलं, तिच्याकडे बघ म्हणलं, तर असं काहीतरी त्यांची मस्ती चालू असते. मग ती पण रडते आणि सानूसुद्धा ऐकत नाही. मग काही ना काही काम चालू असले मला घरात रडत असतात. पिकोफॉलच्या साड्या वगैरे, आता बघा हे घागरा शिवला जाते, ओढण्याचं काम चालू आहे. असं तिच्या खटापट्टी इकडे तिकडे इकडे तिकडे ठेव, काही गळ्यात घाल, काही तोंडात घाल, असं चालू असतं. आईने बाजार आणला होता, तर तोच निवडायचा राहिला होता. तर मग पटपट पिशवी रिकामी करून घेतली आणि चहा टाकला होता एकीकडे. तर दुर्वाला प्यायचा होता चहा, पण मी तिला चहा देत नाही, तर तिच्यासाठी मी आधी दूध काढलं होतं चहामधनं साखर टाकून थोडंसं. तर ते थोडंसं आणि सांडते जास्त, त्याच्यामुळे ते सुद्धा देत नाही मी तिला गोड जास्त काही. नंतर सांडून ते घरभर पाणी सांडलं होतं, त्याच्यामुळे सर्व आवरून घेतलं, भांडे वगैरे धुतले. तर यांची एका कोपऱ्यात बसून मस्ती चालू होती. मग दुर्वाला विचारलं काय काय शिकवलं आत्यांनी. तर रात्रीचा मेनू बघूयात. उद्या आमटीसाठी मसाल्याची तयारी चालू इकडं. तर उद्याचा मेन्यू ब्लॉग पाहायला विसरू नका. तर खूप दिवसांनी फ्लावर खाणार होते, डाळ भात आणि चपाती असे रोजचाच मेन्यू होता, पण फ्लावर यात विशेष होता. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.